तर पावसामुळे मनसर भीमाशंकर रस्त्याची चाळण झाली आहे। खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे। तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मनसर भीमाशंकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला। गेल्या काही दिवसात या खड्ड्यांमुळे गाड्यांची धडक होऊन अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून स्थानिक नागरिकांनी भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पवित्र श्रावण महिना जवळ आल्याने देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजवावेत अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली जाते। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी। काही दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असून या मुसळधार पावसाचा मोठा फटका ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला बसला आहे। मी सध्या मनसर भीमाशंकर रस्त्यावरती आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता रस्त्याची काय दुरावस्था झालेली आहे। रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या भाविकांना प्रवाशांना मोठा मनस्ताप त्रास सहन करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी सुद्धा मागणी या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून केली जाते। काही प्रवासी आहेत, काय सांगाल काय परिस्थिती आहे? मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। अहो इथं खूप खड्डे पडलेत आणि काल ऍक्सिडेंट झाला इथं। काल एक गाड्या ठोकलेल्या आहेत दोन एकमेकाला। तिकडनं आलेली गाडी इकडनं आली, तिकडनं आलेली इकडनं आली, त्याच्यामुळे ठोकल्या गाड्या। त्याच्यामुळे बरंच त्यांचं नुकसान, मारामाऱ्या झाले तिथे फार। एवढ्यापर्यंत झाले। एवढले खड्डे, किती खड्डे झाले, त्यांनी पीडब्ल्यूडी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होतं असं तुमचं म्हणणं आहे? दुर्लक्ष 100% दुर्लक्ष सर। इथून पुढे तुम्ही भीमाशंकर पर्यंत जा, मुरम टाकलाय, मुरम पावसाळ्यात राहतो का? तुम्ही काहीतरी त्याची शहानिशा केली पाहिजे, काहीतरी इंजिनियर बोलावला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधला पाहिजे। साधारण सगळीकडे खड्डे पडतात असे आपले अनुभव आहे। प्रवासादरम्यान खड्ड्यांची आपल्याला फार अडचण होते, पण मुळामध्ये हे खड्डे सार्वजनिक विभागाने जे आहेत ते लक्ष देऊन लवकर बुजवले पाहिजे, जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये। आणि या महामार्गावर अशी काही अपघात घडतात तर मग ते घडणार नाही यामुळे। तर सार्वजनिक विभागाने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्वरित या खड्डे बुजवण्यासाठी आपली कारवाई केली पाहिजे। तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी या ठिकाणावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडनं भाविकांकडनं केली जात आहे। हेमंत सापोडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।